आपल्या हक्काचं घर असावं माढ्याच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमधील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होती तर अत्यल्प गटातील घरांची संख्या कमी होती त्यामुळे अत्यल्प गटामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि घरांना कमी प्रतिसाद मिळतो। प्रत्येक बेघराला 5 वर्षात घर देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत ग्वाही दिली। महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं उद्दिष्ट मिळालंय। घरांसाठी 9,000 कोटी रुपये मिळाले आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनानं डास प्रतिबंधक योजनांची आखणी केली आहे तर डासांच्या उत्पत्ती स्थानांच्या ठिकाणी संयुक्तपणे प्रयत्न करावेत असे निर्देश देखील महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले। देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आलाय। येत्या दिवाळीपूर्वी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे। आता प्रकल्पाचं 80% काम पूर्ण झालंय। लवकरच प्रकल्प कार्यान्वित होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचं शक्य तेवढं पालन करा असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिलेले आहेत तर अधिकाऱ्यांनी एकाच वाहनाचा वापर करावा असं देखील आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे। निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महापालिकेतील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती न केलेल्या शिक्षकांना देखील निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे। यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी हजर न राहिल्या प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलेलं आहे। बदलापूर शहरातील बेकायदेशीर मत्स्य विक्रेत्यांविरोधात आता नगरपालिका प्रशासन आक्रमक झालंय। अधिकृत जागेवरच मत्स्य विक्री करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाने दिले आहेत मात्र मत्स्य विक्रेत्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी घेतली आहे। मोरबे पाईपलाईनच्या देखभालीनंतर पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा नवी मुंबई महापालिकेने केला तरी देखील नवी मुंबईतील रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। कमी दाबाने पाणीपुरवठा आणि काही ठिकाणी अजिबात पाणी मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मध्य रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचललाय। एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेने 4,96,000 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली। या कारवाईत मध्य रेल्वे प्रशासनानं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल 40 कोटींहून अधिकचा दंड वसूल केला आहे। पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकावरच्या कामानिमित्त आज मध्यरात्री मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉक कालावधीत नायगाव स्थानकावरील पादचारी पुलाच्या तुळ्यांची उभारणी केली जाणार आहे त्यामुळे लोकल सेवांसह काही मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेवर आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे तर हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक असेल।